यस. सन्माननीय सदस्यांना कल्पना आहे की या सभागृहाच्या खालील 9 सन्माननीय सदस्यांचा सदस्यत्वाचा कालावधी दिनांक 13 मे 2026 रोजी समाप्त होणार आहे. श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, डॉक्टर नीलम दिवाकर गोरे, श्री अमोल रामकृष्ण मिटकरी, श्री शशिकांत जयवंतराव शिंदे, श्री राजेश धोंडेराम राठोड, श्री संदीप दिवाकर जोशी, श्री दादाराव यादवराव केचे, श्री रणजितसिंह विजयसिंह मोहिते पाटील, श्री संजय किसनराव केनेकर या सन्माननीय सदस्यांना निरोप देण्यासंबंधीच्या बाब आता घेण्यात येत आहे. सभागृहाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब या संबंधीचा प्रस्ताव मांडतील. सभापती महोदय, आज आपण नाव घेतल्याप्रमाणे 9 सदस्य निवृत्त होत आहेत. विधान परिषदेमध्ये अनेक विषयांवर साधक बाधक चर्चा होतात. कधी कधी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप देखील होतात. पण आज आपण सगळे एका हळव्या वळणावर उभे आहोत. आज या सभागृहातले 9 सदस्य निवृत्त होत आहेत. किती टाळलं तरी हे निरोपाचं वळण काय आपल्याला टाळता येत नाही. आणि निरोप देणाऱ्यांची आणि निरोप घेणाऱ्यांची इच्छा नसली तरी थांबा आला असल्याने थांबावंच लागतं. मग तो प्रवास असो किंवा विधिमंडळाचा सहवास असो, ज्याचा थांबा आला त्याला थांबावेच लागतं. आणि सध्या चैत्र नवरात्रोत्सव आहे. या नवरात्र या वरिष्ठ सभागृहातील 9 सदस्यांना आज आपण निरोप देत आहोत. त्यामध्ये उद्धव ठाकरे साहेब आहेत, डॉक्टर नीलमताई गोरे आहेत, अमोल मिटकरी आहेत, शशिकांतराव शिंदे आहेत, रणजित सिंग मोहिते पाटील आहेत, राजेश राठोड आहेत, संदीप जोशी आहेत, दादाराव केचे आणि संजय केनेकर आहेत. हे आपले 9 सहकारी कार्यकाळ पूर्ण झाल्याने आज निवृत्त होत आहेत. गेल्याच आठवड्यामध्ये राज्यसभेतील काही सदस्यांच्या निरोप समारंभात या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी भाषणात सांगितलं. ते म्हणाले, राजकारणात पूर्णविराम कधीच नसतो. सदस्य राज्यसभेतून निवृत्त झाले तरी त्यांचे जनजीवन संसदेच्या कक्षेबाहेर निरंतर सुरू असतं. त्याच धर्तीवर आज विधान परिषदेतून निवृत्त होणाऱ्या सदस्यांचं कार्य यापुढेही निरंतर सुरू राहील याची मला खात्री आहे. आणि यापैकी काही सदस्य पुन्हा सभागृहात येतील त्यासाठी देखील मी शुभेच्छा देतो. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि या सदनाचे सदस्य उद्धव ठाकरे साहेब हे आज विधान परिषदेचा निरोप घेत आहेत. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो अशा मनापासून शुभेच्छा देतो. तसेच त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी देखील खूप खूप शुभेच्छा देतो. आमच्या शिवसेनेच्या